काय म्हणतात महाराष्ट्रात गोपाळ मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासे तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जप तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केली प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठ्ठल विठ्ठल मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासे तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरताच प्राप्त असणारा अभंग देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा या अभंगातून एक प्रकारचा उपदेश शरणागतीचा उपदेश करणारा सांगणारा शरणागतीचं चिंतन मीमांसा मांडणारा हा अभंग आज सेवेकरता निवडलेला चिंतन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याच आहे। समस्त ग्रामस्थ दहिवली इथलं भजनी मंडळ असतील भाविक मंडळी असतील किंवा या भागातील पंचक्रोशीतून आलेली गुणीजन गायक वादक टाळकरी या सर्वांच्याच यथोचित अशा सहकार्याने चालू असलेला हा उत्सव भगवान हनुमंतरायांच्या या जयंतीला प्रारंभ होणारा हा उत्सव आणि त्या उत्सवातील आजची ही द्वितीय दिनाची कीर्तन रूपी सेवा आपल्याच गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ संयोजक आयोजक मंडळ ज्यांनी संपर्क केला संपर्कामध्ये राहिले असे आदरणीय विष्णू काका असतील आदरणीय तानाजी काका असतील आदरणीय सोमनाथ महाराज असतील आदरणीय गणेश महाराज असतील त्यांच्या समवेत कार्य करणारी सर्वच मंडळी गावातील असतील या सर्वांच्या स्नेहातून प्रेमातून इथे येण्याचा योग आणि तर निमित्ताने कीर्तनाकरता उपस्थित आहे। चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी माझे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराजांच्या चरणी त्याच पद्धतीने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज इंगळे यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो। माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून ज्ञानोपराय तुकोबाराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न माझी मनीची आस
मनोनी शरण जावे सर्व भावे देवासे तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये एक प्रकारचा उपदेश करतात, शरणागतीचा उपदेश मीमांसा सांगणारा अभंग. हा अभंग चिंतन करत असताना माझ्या अल्पमतीप्रमाणे तुकोबाराय या अभंगामध्ये उपदेश करतात. म्हटल्यानंतर उपदेश कशाला म्हटलं गेलं पाहिजे याची व्याख्या करणं गरजेचं आहे. कोणता उपदेश तुकोबाराय करतात तर शरणागतीवर करतात, त्याच्यावर थोडीशी मीमांसा चिकित्सा करणं या अभंगाच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. आता तुकोबाराय या अभंगामध्ये उपदेश करतात, तर कोणता उपदेश करतात तुकोबाराय? शरणागतीचा. बरं महाराज, उपदेश नेमकं म्हणायचं कशाला? शास्त्रामध्ये याची व्याख्या अशी प्रतिपादन केलेली आहे, सर्वज्ञाने अल्पज्ञानाला केलेला हितबोध याला उपदेश असं म्हटलं जातं. पुन्हा सर्वज्ञ कोणाला म्हणावं, अल्पज्ञ कोणाला म्हणावं याची व्याख्या परत स्वतंत्र आहे. त्या व्याख्येमध्ये विस्तारात वेळ खर्च करत नाही. पटवून देण्याकरता सर्वज्ञ अल्पज्ञ जर व्यावहारिक दृष्ट्या जर बोलायचं झालं, एखाद्या वरिष्ठाने कनिष्ठाकरता हिताचं बोलणं, कल्याणाचं बोलणं, उद्धाराचं बोलणं त्याला उपदेश म्हणतात. आत्ताच्या सर्वच नवतरुणाईंना वरिष्ठ कनिष्ठ हे देखील शब्द पटणार नाही, म्हणून अगदी लौकिक भाषेत बोलायचं झालं, एखाद्या मोठ्या व्यक्तीने लहानाकरता कल्याणाचं बोलणं, हिताचं बोलणं, उद्धाराचं बोलणं त्याला म्हणतात उपदेश. पहा, काही मंडळी म्हणतील मोठा व्यक्ती लहानाकरता आम्ही दररोज कोणाच्या ना कोणाच्या तरी कल्याणासाठी काहीतरी सांगतो महाराज, परंतु त्याला उपदेश म्हणता येत नाही. याला कारण एक लौकिक भाषेमध्ये पटवून देतो. वडिलांनी त्याच्या मुलाला काडीपेटी आणण्याकरता सांगितली. कशा करता सांगितली त्यात विस्तार करत नाही, ते समजून जावं. मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे, वडील सांगणारे मोठे आहेत, ऐकणारा मुलगा लहान आहे, परंतु काडीपेटी आणण्यामध्ये त्या मुलाचं काही हित होणार आहे, कल्याण होणार आहे की उद्धार होणार आहे? कोणत्याही पद्धतीचं हित नाही, कल्याण नाही ना कोणताही उद्धार नाही, म्हणून याला उपदेश म्हणता येत नाही. सांगणारे संत महात्मेच मोठे आहेत, तुमच्या आमच्या कल्याणाचं केवळ संत महात्मेच सांगू शकतात, आणि तुम्ही आम्ही जीव सगळ्यात लहान आहोत. तुकोबारायांचा आदी संतांचा मोठेपणा जर आपण पाहिला किंवा अभंगामध्ये तुकोबाराय उपदेश करतात, म्हणून तुकोबारायांचा जर मोठेपणा पाहिला, अनवरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबारायांची तुलना तुका आकाशा एवढा, आकाशासोबत तुकोबारायांची तुलना करतात. मला सांगा, आकाश किती मोठा आहे हे आकारमानामध्ये सांगता येतं का? एवढं आहे, एवढं आहे, हे आकारमानात सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपण पद वापरतो की ते व्यापक आहे. आणि वेदांतामध्ये त्या तत्वाबाबत चिंतन करत असताना विधेय विशेषण, निषिद्ध विशेषण सांगितली. त्यामध्ये विधेय विशेषणाचा विचार करत असताना जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं संबोधलं जातं. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आणि ब्रह्म भिन्न नसून एकच आहे, सगळ्यात व्यापक असणारे तुकोबाराय, आणि ते तुमच्या आमच्या कल्याणाचं, हिताचं, उद्धाराचं बोलतात, त्याला म्हणतात उपदेश. विठ्ठल बरं, कोणता उपदेश तुकोबाराय करतात? शरणागतीचा उपदेश करतात. आता शरणागतीचा महाराज अधिकारी कोण आहे? शरणागतीचा विषय काय आहे? शरण गेल्यानंतर आम्हाला मिळणार म्हणजे प्रयोजन काय, आणि शरण जाण्याचा संबंध काय? वेदांतातील अनुबंध चतुष्टयाच्या माध्यमातून या चारही औषधकांचा विचार करता येईल. बघा, शास्त्रामध्ये एक 3 प्रकारची चतुष्टय. पहिला आहे अंतःकरण चतुष्टय. अंत म्हणजे आत, करण म्हणजे इंद्रिय, आणि चतुष्टय म्हणजे 4. आतली 4 इंद्रिय कोणती? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. प्रत्येकाच्या व्याख्या सांगता येतील, वेळेवर विस्तार करत नाही. दुसऱ्या चतुष्टयाचा विचार केला, ज्ञानाचा अधिकारी सांगत असताना साधन चतुष्टयाचा सांगितली गेलेली. साधन चतुष्टय आणि ती 4 साधना कोणती? विवेक, वैराग्य, समाधी, षड संपत्ती आणि मुमुक्षुता. या समाधी षड संपत्तीमध्ये षड म्हणजे सहायक गुण, शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरती आणि तितिक्षा, ही साधन चतुष्टयता झाली. परंतु याच्या पुढे जाऊन एखाद्या ग्रंथामध्ये प्रवृत्ती होण्याकरता त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, त्या ग्रंथाचा विषय काय आहे, त्या ग्रंथामध्ये प्रयोजन म्हणजे फळ काय आहे, आणि त्या ग्रंथाचा संबंध काय, याला अनुबंध चतुष्टय म्हणतात.
आणि तद्वत त्याच पद्धतीने तुकोबरा या अभंगामध्ये शरणागतीचा उपदेश करतात. तर शरणागतीचा अधिकारी कोण आहे, शरणागतीचा विषय काय आहे, शरण गेल्यानंतर महाराज आम्हाला मिळणार काय म्हणजे प्रयोजन काय, आणि शरणागतीचा संबंध काय, अशा चारही औषधिकांचा विचार या अभंगामध्ये करता येईल. किंवा पटण्याकरता हे चारही पद जर क्लिष्ट वाटत असतील, अगदी लौकिक भाषेत बोलायचं झालं, शरणागतीचा अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध यालाच लौकिक भाषेत शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं या चार प्रश्नांची उत्तर म्हणजे प्रस्तुत अभंग. परंतु महाराज अभंगामध्ये या शरणागतीचा तुकोबरा उपदेश करतात. भगवंताच्या प्राप्ती करता महाराज साधू संतांनी अनेक मार्ग सांगितले. नाना साधनांच्या केल्या खटपटा, कर्म आहे, उपासना आहे, योग आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, अशा अनेक साधना त्या परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहे. आणि त्यातलीच एक पद्धती म्हणजे महाराज उपदेश आहे. पहा, संतांकडे एक उपदेश आहे, परंतु त्या उपदेशामध्ये देखील संतांकडे एक दोन प्रकार पाहायला मिळतात. संत महात्म्यांकडे एक वाचिक पद्धतीचा उपदेश आहे आणि दुसरा आहे क्रियात्मक पद्धतीचा उपदेश. आता वाचिक उपदेश कशाला म्हणावं, माझ्याकडे लक्ष द्या. पंढरपूरून एवढ्या लांब बोलवलं, माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. वाचिक उपदेश कशाला म्हणतात, मी दोन प्रकार केले उपदेशाचे, एक वाचिक उपदेश, दुसरा आहे क्रियात्मक उपदेश. वाचिक उपदेश महाराज नेमकं म्हणायचं कशाला, पहा, हे कीर्तन असेल, प्रवचन असेल, कथा असेल, पोथी असेल, अनुग्रह असेल, याला वाचिक उपदेश म्हणा. याला कारण काय महाराज, कीर्तनातून प्रवचनातून संतांचं जे वाङ्मय आहे, संतांचं वचन तुम्हामांपर्यंत पोहोचवलं जातं. याला कारण संतांचं वचनच तुम्हामांचं कल्याण करणार आहे, म्हणून संतांचं वचन तुम्हामांना वाणीद्वारे पोहोचवलं जातं, वाणीद्वारे पोहोचवलं जातं. याला वाचिक उपदेश म्हणा. पहा, वाचिक उपदेशाकरता मी काय सांगितलं, कीर्तन, प्रवचन, कथा, पोथी, अनुग्रह याला वाचिक उपदेश. परंतु माफी मागून बोलतो, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन बोलतो, सध्याच्या प्रवाहामध्ये कीर्तनातून काय बोलावं हे आता कीर्तनातूनच सांगावं लागतं, याच्यासारखं दुर्दैव नाही. विठ्ठल कीर्तनात काय बोललं गेलं पाहिजे, महाराज जीवाला जीवनाचं सार कळेल हे कीर्तनातून बोलावं. जीव परमधामापर्यंत केव्हा पोहोचतो, त्याच्या जीवनातील आत्यंतिक दुःखाची कशी निवृत्ती होईल, तो परमानंदावर केव्हा आरूढ होईल, हे कीर्तनातून बोललं गेलं पाहिजे. माझा काही तितका अधिकार नाही, परंतु आमचे गुरुजी थोडं पुढे जाऊन बोलत असतात. सासू सुनांच्या गोष्टी ऐकण्याकरता टीव्हीवर अनेक माध्यम आहेत, कीर्तन त्यासाठी खर्च करू नये. विठ्ठल चिंतन एकच पटवून द्यायचं की वाचिक उपदेश हे कीर्तन असेल, प्रवचन असेल, कथा, पोथी, अनुग्रह, वाणीद्वारे काहीतरी बोध, याला वाचिक उपदेश म्हणा. म्हणजे संतांकडे वाचिक उपदेश, क्रियात्मक उपदेश, परंतु या वाचिक उपदेशामध्ये देखील संतांकडे एक दोन विकल्प पाहायला मिळतात. संतांकडे एक सहज पद्धतीचा वाचिक उपदेश आहे आणि दुसरा अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश आहे. सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविते. धावत चलत जर व्याख्या करायची झाली, संत महात्मे सहज जरी बोलले तरी तुमच्या आमच्या हिताचंच बोलतात, म्हणूनच त्यांना संत म्हणतात. तुम्ही आम्ही जीव सहज जरी बोललो तरी शिवीच बाहेर पडते, म्हणून जीव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. संत महात्म्यांकडे वाचिक उपदेशामध्ये एक सहज पद्धतीचा उपदेश आहे आणि अट्टहासपूर्वकचा जर विचार केला, हकारुनी सांगे तो का नाम घेता राहू नका, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, किंवा लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुठीना. तुकोबरायांचा अधिकार पाहिला, तेच तुकोबराय लागोनिया पाया म्हणतात. याला कारण संतांना महाराज तळमळ असते, तुम्हाला कृतार्थ करावं, परमधामापर्यंत पोहोचवावं, ही एकमेव संतांना तळमळ असते. म्हणून अट्टहासपूर्वक संत महात्मे तुम्हाला बोध करतात. याला अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश म्हणा. पहा, मी वाचिक उपदेशामध्ये दोन प्रकार केले, एक सहज पद्धतीचा वाचिक उपदेश, दुसरा अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश. परंतु यातला सिद्धांत असा आहे महाराज, संतांनी सहज वाचिक उपदेश केला किंवा अट्टहासपूर्वक जरी केला, परिणाम कायम आहे, हा सिद्धांत आहे. पटवून देतो एक उदाहरण घेऊन. एखाद्याने मुद्दामून दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून विंचू काहीतरी पकडला. काही मंडळी दुसऱ्याला त्रास देण्याकरता गीत आलेली असतात, तो भाग सोडून द्या.
काहीतरी विंचू वगैरे काहीतरी पकडतो, त्याची बूट चप्पल कशामध्ये तरी तो ठेवतो. मला सांगा, मुद्दामून ज्या वेळेला विंचू ठेवला जातो आणि त्यांनी एखाद्या वेळेला विंचवाने दंश केला, त्यावेळेला वेदना जास्त होतात का चुकून विंचवाने दंश केल्यावर वेदना जास्त होतात? बरं, उदाहरण नाही पटलं तर मांडतो. अगरबत्ती तुमच्याकडे मुद्दामून पळवल्यावर जास्त पळते का चुकून पळल्यावर जास्त पळते? अगरबत्ती मुद्दामून पळू द्या, चुकून पळू द्या, परिणाम तेवढ्याच. तद्वत संतांनी सहज उपदेश करू द्या किंवा अट्टहासपूर्वक, परिणाम मात्र कायम आहे. विठ्ठल संत महात्म्यांकडे एक सहज पद्धतीचा उपदेश अट्टहासपूर्वक मात्र परिणाम जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सिद्धांताचा मुद्दा आपण विचार केला, हे वाचिक उपदेशामध्ये. आमची वेदांताच्या परिभाषेत चिंतन करायचं झालं तर वेदांतामध्ये अन्वय आणि व्यतिरेक पद्धत सांगितली गेलेली. संतांकडे एक अन्वय पद्धतीचा वाचिक उपदेश आहे आणि व्यतिरेक म्हणजे नकारात्मक पद्धत, अन्वय म्हणजे सकारात्मक पद्धत. अन्वय व्यतिरेक पद्धतीचा जर चिंतन आपण केलं तर तुम्हाला जर सुख पाहिजे असेल किंवा तो एकमेव आहे हे सांगणं म्हणजे अन्वय पद्धत. तो एकमेव आहे आणि त्याला सोडून दुसरं काहीच नाही. मृगजळ व्रत जाईल याला व्यतिरेक पद्धत म्हणतात. शास्त्रामध्ये याला उदाहरण असं दिलंय, दोरीचा फुलांच्या ठिकाणी त्याला अन्वय, फुलांचा दोरीच्या ठिकाणी याला व्यतिरेक म्हणा. विठ्ठल महात्मे या अन्वय व्यतिरेक म्हणजे सकारात्मक पद्धत आणि व्यतिरेक म्हणजे नकारात्मक पद्धतीने देखील तुम्हाला वाचिक बोध करतात. परंतु महाराज, वाचिकापेक्षा संत महात्मे क्रियेला महत्व देतात. संत महात्मे बोलण्यातून कमी आणि तुम्हाला आचरणाद्वारे जास्त बोध सांगतात. म्हणजे संतांकडे बोलणं कमी आहे आणि आचरण जास्त आहे. तुम्हामांकडे बोलणं जास्त आहे आणि आचरण कमीच म्हणू का नाही म्हणू? आम्हालाही वाटतं महाराज आमच्यासारखे कीर्तनकार आम्हीच, पण 2 तासाचं बोलणं घडतं. उरलेल्या 22 तासात आम्ही काय करतो कोणाला माहिती नसतं. बोलणं घडतं, परंतु संतांचा विचार केला तैसे संत योगी तैसे संत
क्रिया करुणी दाविती अंगी. संत महात्मे महाराज क्रियेला महत्व देतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वर्तवून दाखवण्याकरता संत महात्मे इथे येतात. मग तुम्हाला सांगण्याकरता संत महात्मे आचरणाद्वारे बोध करतात. याला क्रियात्मक उपदेश म्हणतात. आता याच्याबाबत जगद्गुरु तुकोबारे आपण जो आता अभंग गायला त्याच्या पहिल्या चरणामध्ये उदाहरण देतात. अर्भकाचे साठी. अर्भक म्हणजे एखादा लहान बालक आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षकांचं संपूर्ण ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं जरी असेल तरी विद्यार्थ्याला पाटी पेन्सिलच घेऊन शिकवतात. याला कारण त्याला त्याशिवाय समजणारच नाही. तद्वत संत महात्मे देखील तैसे संत जगे क्रिया करुणी दाविती अंगी. तुम्हाला कळण्याकरता संत महात्मे त्या पद्धतीची भूमिका घेतात. याला क्रियात्मक उपदेश म्हणतात. बघा मौलिक ज्ञानोबा जीवन चरित्र अभ्यास. ज्ञानोबांच्या जीवन चरित्रामध्ये एके दिवशी ज्ञानोबांना क्रोध आलेला आहे आणि म्हणून ज्ञानोबा पर्णकुटी लावून बसले. मुक्ताबाईने त्याच्यावर काहीतरी बोध केला. त्याला आपल्याकडे ताटीचे अभंग संप्रदायामध्ये म्हटले जातात. मला सांगा खरंच ज्ञानोबांना क्रोध आलेला होता का? ज्या ज्ञानोबांचं नुसतं नामचिंतन जरी केलं तर आपला क्रोध गळून पडतो. त्या ज्ञानोबांना क्रोध येईल नाही. महाराज ज्ञानोबा एक प्रकारची भूमिका घेतात. तुम्हाला कळावं की ज्ञानी मंडळींनी वेळोवेळी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण ज्ञानोबा आहे त्याचं कारण ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिपादन करतात. नवल अहंकाराचे गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंटे नाना संकटे नाचवी. अहंकार आहे तो महाराज अज्ञानाच्या पाठीमागे लागत नाही, परंतु ज्ञानवंतांच्या मागे लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानी मंडळींनी वेळोवेळी आत्मपरीक्षण केलं पाहिजे हे तुम्हाला कळावं म्हणून ज्ञानोबांनी पर्णकुटी लावली. याला क्रियात्मक उपदेश म्हणतात. चरित्रभाग बदलून मानतो. भक्त शिरोमणी नामदेव यांना सकल संतांच्या मांदियाळीमध्ये कच्चे ठरवण्यात आले होते. खरंच नामदेवराय कच्चे होते का? कच्चे असते तर सुरुवातीला भगवंताने जवळ केलं नसतं. नामदेवराय भूमिका घेतात. याला कारण या देहाला आल्यानंतर गुरु केल्याशिवाय तरुणोपाय नाही हे तुम्हाला कळावं म्हणून भक्त शिरोमणी नामदेवरायांना विसोबांकडे पाठवलं. याला क्रियात्मक उपदेश म्हणतात. महाराज संत महात्मे तुम्हाला सांगत असताना वाणीपेक्षा क्रियेला जास्त महत्व देतात आणि क्रिया देखील सांगत असताना तुमचा आमचा अधिकार पाहतात. अधिकार तैसा करू उपदेश किंवा अधिकार तैसा दाविला मार्ग. दोन्ही अभंग चिंतन करता येतील. संत महात्मे तुम्हाला अधिकार पाहून बोध करतात आणि शास्त्रामध्ये या अधिकाराचं चिंतन करत असताना 3 अधिकारी सांगितले गेले. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. यात 9 विकल्प करता येतात. उत्तम 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 मध्यम उत्तम कनिष्ठ, मध्यम उत्तम मध्यम 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 कनिष्ठ, कनिष्ठ उत्तम कनिष्ठ मध्यम कनिष्ठ कनिष्ठ. विठ्ठल विठ्ठल. आता यातील उत्तम अधिकारी कोणाला म्हणावं, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी. ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी याकरता गोड उदाहरण द्यायचे म्हणून पटवून देतो. फक्त उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी असे 3 अधिकारी लक्षात ठेवा. या व्यवहारामध्ये देखील जीवन जगत असताना 3 प्रकारच्या अंतःकरणाची मंडळी पाहायला मिळतात. पहिला अंतःकरण महाराज कापुराच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. मला सांगा कापुराचा आणि अग्नीचा संबंध झाला. कापूर किती वेळाने पेढे घेतो? तुमच्याकडे तास लावतो की 2 तास लागतात? कापुराचा आणि अग्नीचा संबंध झाला. कापूर क्षणार्धात पेढे घेतो. ज्ञानोबा हा दृष्टांत कापुराची वाती. माफी मागतो परंपरेत मध्ये प्रमाण नाही ते आमच्याकडे. कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. कापुराची वाती उजळली असा पाठ आहे बरं, उजळल्या असं नाही. उजळली ज्योती हा दृष्टांत ज्ञानोबा कशा करता वापरतात? पहिल्या चरणात ज्ञानोबा हरिपाठाच्या 6व्या अभंगाच्या सिद्धांत बोलतात. साधू बोध झाला. साधू बोध होईल म्हणत नाही, झाला. साधू महात्म्यांच्या मुखातून एखादं वचन बाहेर आलं, वचन बाहेर पडता क्षणी तो क्षणार्धात कृतार्थ होतो. जसा कापूर क्षणार्धात पेढे घेतो. हा उत्तम अधिकारी. किंवा ज्ञानोबा म्हणतात काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होणी उठी कवन एकजो. कानाची वचनाची भेट झाल्याबरोबर क्षणार्धात कृतार्थ होतो. जसा कापूर क्षणार्धात पेढे घेतो. हा उत्तम अधिकारी कापुराच्या अंतःकरणाची मंडळी. मध्यम अधिकारी गौरीच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. आता गौरी ग्रामीण भाषेत नाही पटवून द्यावं लागत, शहरात द्यावी लागते कारण वर्षातून एकदाच असते.
गौरीचा आणि अग्नीचा संबंध झाला. गौरी पेढे घेते का? इकडं कसं आहे बरं? ती विजते का? पेटही घेत नाही, विजतही नाही. त्याला काय म्हणतात? आमच्याकडे पंढरपूरमध्ये त्याला धुपसत बसणं म्हणतात. बरोबर ना? माफी मागून बोलू, बऱ्यापैकी आपलं असंच चालू आहे. धड पेटही घेत नाही आणि विजतही नाही. विठ्ठल जे योग्य साध्य त्या साध्यापर्यंतही जात नाही, साधनापासून परावृत्तही होत नाही. हा मध्यम अधिकारी गौरीच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. आणि व्यवहारामध्ये कनिष्ठ अधिकारी शेणाच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. शेणाचा आणि त्या अग्नीचा संबंध झाला. शेण पेढे घेतं का? नाही. ते काय करतं? काडीलाच विजवतं. या अधिकाराची मंडळी सांगणाऱ्यालाच गप्प करतात महाराज. विनोदासाठी चिंतन नाही मांडलं, मला सिद्धांत पटवून द्यायचा की उत्तम अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे आणि कनिष्ठ अधिकारी आहे. जसा जसा अधिकारी मिळेल संत महात्मे त्यानुसार बोध करतात. पहा, व्यवहारामध्ये वाङ्मयामध्ये जर आपण अनेक अभंग जर पाहिले, रज्जू सर्पाकार भासयले जगदंबर, हा दृष्टांत जर पाहिला तुम्हा आम्हाला, जर आपण एखादा जर पटवून देऊ लागलो तर सर्वसामान्यांना हा दृष्टांत समजणार नाही महाराज. परंतु तोच एखादा जर ज्ञानी असेल, वेदांतातली एखादी कठीणातली प्रक्रिया पटवून देण्याकरता हा दृष्टांत वापरला जातो. म्हणजे चिंतन असं की समोरचा जसा मिळेल त्यानुसार संत महात्मे बोध करतात. म्हणजे सिद्धांत काय की तुम्हामांकडे 3 प्रकारचे अधिकारी आहेत आणि संत महात्मे अधिकार पाहून बोध करतात. हा सिद्धांत. याच्याकरता आमच्या आजोबा कीर्तनात एक गोड उदाहरण द्यायचे. पूर्वी शेतामध्ये काही पाणी देण्याच्या पद्धती होत्या, आताही आहे, मला फक्त सांगता येतात बरं. बघा, एक सरीची पद्धत आहे, दुसरी आळे पद्धत आहे, तिसरी वाफे पद्धत आहे, चौथी मुक्त कंठाने पाणी देण्याची पद्धत आहे. मला सांगा, चिक्कूच्या आंब्याच्या झाडाला तुमच्याकडे सरीची पद्धत असते का? नाही. ऊसाचं पीक असेल तर सरीची पद्धत आहे. सरीची आत्ताच्या नवतरुणांना सिंगल लाईन असं धरा. सरीची पद्धत म्हणजे ऊसाचं पीक म्हटलं की सरीची पद्धत. पालेभाज्या असतील तर वाफे पद्धत आहे. चिक्कू आंबा फळं असतील तर त्याच्याकरता आळे पद्धत आहे. आणि ज्वारीसारखं किंवा आपल्या भागातलं भातासारखं जर पीक असेल तर मुक्त कंठाने पाणी देण्याची पद्धत आहे. आता लक्ष द्या, आपल्याकडे व्यवहारामध्ये जसं ऊसाचं पीक म्हटलं की सरीची पद्धत ही ठरलेली आहे, पालेभाज्या म्हटलं की वाफी पद्धत ठरलेली आहे, चिक्कू आंबा फळं असेल तर त्याच्याकरता आळे पद्धत ही ठरलेली आहे. म्हणजे व्यवहारामध्ये जसं आपण पीक पाहून पाणी देण्याची पद्धत ठरवतो, तद्वत संत महात्मे तुमचा आमचा अधिकार पाहून उपदेश करण्याची पद्धत ठरवतात. परंतु झालं असं, त्या भाताच्या पिकाला, आमच्याकडे ज्वारीच्या पिकाला कितीही पाणी दिलं तरी त्या ज्वारीत भातात काही फरक पडतो का? तसं आपल्याला कीर्तनातून कितीही सांगू द्या, आपल्यात काही फरक पाडायचाच नसतो. हे ठरवूनच कीर्तनाला उभारतो. मी उभारतो म्हटलो, बसलो म्हटलं नाही बरं का. तर उभारतो म्हणजे आमच्यासाठी सांगितलं, तुमच्याकरता सांगण्याचा अधिकार माझ्याकडे करणं. आमच्यातच फरक पडत नाही महाराज, तर आता लांबची गोष्ट आहे. असंच मला चिंतन पटवून द्यायचं की संत महात्मे तुम्हाला क्रियात्मक बोध करतात आणि क्रियात्मक बोध करत असताना जसा अधिकारी, मग यामध्ये उत्तम अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकारी, आणि संत महात्मे जसा जसा अधिकारी मिळेल त्यानुसार तुम्हाला बोध करतात. मग एक साधक महाराजांना बोलू लागला, महाराज तुम्ही हा शरणागतीचा बोध सांगता, परंतु तुम्ही शरण गेला आहात की नाही? माफी मागून बोलू, असे प्रश्न आत्ताच्या कीर्तनकारांना विचारले पाहिजे. महाराज तुम्ही वारीबद्दल बोलता, तुम्ही वारीत असता की नाही? मी परवा मध्यंतरी छत्रपती संभाजीनगरला सेवेकरता गेलो होतो. एक घडलेला आणि मला आवडलेला मुद्दा म्हणून बोलतो. त्यांना विचारल्यानंतर त्यांच्या मुखातून एक वाक्य असं, जी मंडळी ज्ञानोबा तुकोबारांच्या वारीमध्ये दिसतात त्यांनाच आम्ही सेवेची संधी देतो. महाराज ही फार जाणकार गोष्ट आहे बरं का. आत्ताचा प्रवाह कसा चालू हे मी सांगायची गरज नाही. मला चिंतन एकच पटवून द्यायचंय महाराज, जगद्गुरु तुकोबारांना देखील त्या उत्तम साधकाने, कुणीतरी जिज्ञासू साधकाने प्रश्न केला असेल, महाराज तुम्ही आम्हाला शरणागतीचा बोध सांगताय, उपदेश करता, तुम्ही शरण गेला आहात की नाही? महाराज त्याचं उत्तर देतात, शरणागत झालो ते नेहमीपणा मुकलो. झालो म्हणतात, होईल म्हणत नाही. झालो म्हणजे मी शरण गेलेलो आहे आणि त्याचा परिणाम ते मी पणा मुकलो. मग तर साधक म्हणतो, महाराज तुम्ही गेला आहात ठीक आहे, परंतु तो बोध तुम्ही आम्हाला केला कशावरून?
म्हणून महाराज मुद्दामून एक पद वापरतात, आल्यानो संसारा उठावे ग करा, आल्यानो संसारा उठावे ग करा, आल्यानो संसारा उठावे संसारा उठावे ग करा, शरणाचा उदारा पांडुरंग. महाराज पद वापरतात तुकोबर आहे, आजान संसारा. मी पुन्हा एकदा अवलोकन करतो. आपण उपक्रमाला म्हणजे सुरुवातीला या अभंगामध्ये चिंतन करत असताना 4 औषधकांचा विचार करत होतो. महाराज शरणागतीचा बोध महाराज करतात, म्हणून शरणागतीचा अधिकारी कोण आहे, शरणागतीचा विषय काय आहे, शरण गेल्यानंतर आम्हाला मिळणार म्हणजे प्रयोजन काय, आणि शरणागतीचा संबंध काय. हे पट्ट्याला अगदी क्लिष्ट वाटेल म्हणून व्यावहारिक पद घेतली होती. शरण महाराज कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, का जायचं आणि कसं जायची, हे 4 प्रश्नांची उत्तरं घ्यायची होती. यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर महाराज देतात, शरण महाराज नेमकं जायचं कोणी, शरणागतीचा अधिकारी कोण आहे. महाराज म्हणतात, आल्यानो संसार उठावे ग करा. जो संसाराला आलेला आहे त्यांनी शरण गेलं पाहिजे. यावर परमार्थिक मंडळींच्या मनामध्ये नाही शंका येणार, परंतु एखादा नवीन गृहस्थ इथं जर आला असेल त्याच्या मनामध्ये प्रश्न पडेल, महाराज तुम्ही आता सांगितलं आल्यानो संसारा उठावे ग करा, परंतु आमचा आणखी विवाहच झाला नाही, आम्ही शरण जायचं की नाही. कारण संसार या पदाची व्याख्या व्यवहारामध्ये काय, बायका मुलांचा पसारा 4 भिंतींच्या आतल्या याला व्यवहारात संसार म्हटलं जातं. शास्त्रामध्ये अध्यात्मामध्ये त्याचे लक्षण संसार कशाला म्हणावं, कर्तृत्व भोक्तृत्व ज्याच्याकडे त्याला संसार म्हणा. 1 उपजन आणि निमन ज्याच्याकडे त्याला संसार म्हणा. 2 देह तादात्म्याने जो जगतो त्याला संसार म्हणा. 3 पंचक्लेशा सहित अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश याने जो युक्त आहे त्याला संसार म्हणा. 4 नवे भगवद्गीता 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये लक्षण मानते, ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. ऊर्ध्वमूलम अधशाखम. महाराज ज्याचं स्वरूपच उलट आहे त्याला संसार म्हणा. काही मंडळी म्हणतील महाराज वयाची 75वी चालू आहे, आणखी संसार उलटा वाटत नाही, तुम्ही काय सांगता. हेच तर दुर्दैव आहे. मी नाही सांगत, गीता बोलते ऊर्ध्वमूलम अधशाखम. ज्याचं स्वरूपच उलट आहे त्याला संसार म्हणा. पटवून देतो उदाहरण. आपल्याकडे एखादा वृक्ष आहे, ते वृक्ष वाढण्याकरता आपण खाली मुळाला पाणी देतो का वर पाना फुलांना पाणी देतो. इकडं कसं करता, खाली मुळाला पाणी देतो. खाली मुळाला पाणी दिल्यावर ते वृक्ष वाढतं कुठं, वरती वाढतं.
देहरूपी वृक्ष वाढण्याकरता खाली पायावर पाणी टाकता की वर मुखात? वर मुखात टाकतो हा वाढतो कुठं? खाली वाढतो, यालाच म्हणतात उलटा. विठ्ठल प्रसिद्ध व्याख्या जर पाहिली भगवत पूज्यपाद अद्वैत जगद्गुरु शंकराचार्य प्रतिपादन करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम एह संसारे. दर्शक सर्वनामय अंगुल निर्देश केला, याला संसार म्हणा. कशाला? जो पुन्हा 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 जन्मतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. म्हणजे विवाह झालेला असू द्या न झालेला असू द्या, जो या देहाला आलाय असा प्रत्येक जण कोण आहे? संसार यांनी शरण गेलं पाहिजे. म्हणजे शरण कोणी जायचं? जो या देहाला आलाय अशा प्रत्येकाने शरण जायचं. बरं महाराज, शरण कोणाला जायचं आणि शरण जाण्याचा आणखी कोण बोध करतं की नाही? महाराज बोलतात, वेद अनंत बोलेला अर्थ तुकाचे साधिला. विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. विठोबासी शरण जावे हे कोण सांगतं? वेद अनंत बोलिला. तर याच्या पुढे जाऊन महाराज त्या विठोबालाच का शरण जायचं? कारण ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतो किंवा षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण किंवा विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. महाराज तो एकटाच परमात्मा आहे, षडगुणाने संपन्न असलेला, आणि म्हणून त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, शरण कोणी जायचं? जो देहाला आलाय अशा प्रत्येकाने. शरण कोणाला जायचं? विठोबासी शरण जावे. महाराज तिसरा प्रश्न, शरण आम्ही का जायचं? तुम्ही सांगावं आम्ही ऐकावं, तो काळ आता गेला निघून. का आम्ही शरण जावं त्या परमात्म्याला? भगवद्गीता उत्तर देते, त्वमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् पराम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. महाराज ज्याला शाश्वत शांती प्राप्त करायची, ज्याला आनंदावरती आरूढ व्हायचं आहे, किंवा जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण. महाराज आपण शरण जातो परंतु अनन्य जातो का? इथं प्रश्नचिन्ह. अन्याश्रणां त्याग हा अनन्यता. याच्याकरता उदाहरण असे, मासा पाण्याशी एवढा एकनिष्ठ असतो, पाण्यातून बाहेर काढून तो तुपात टाका. क्वालिफाईड आहे तो उत्तर महाराज. राहायला पाहिजे, नाही राहत. पाण्याशी एवढा एकनिष्ठ असतो, पाण्याशी संबंध संपला की आपला प्राण त्यागतो, परंतु दुसऱ्याची संगत करत नाही. एवढं एकनिष्ठ अनन्य त्या परमात्म्याला गेलं पाहिजे. विठ्ठल अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची, परमानंदावर आरूढ व्हायचं असेल तर तुम्ही त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. यावर पूर्वपक्ष निर्माण होईल. महाराज तुम्ही आता वाक्य प्रतिपादन केलं, जीवनामध्ये जर दुःखाची निवृत्ती करायची, परमानंदावर आरूढ होण्याकरता तुम्ही सांगता की तुम्ही त्या परमात्म्याला शरण जावा. परंतु आम्ही दररोज नित्याने कोणत्या ना कोणत्या साधनाने त्या परमात्म्याला शरण जातो. घरातील दररोजची देवपूजा असेल, दररोजचं जपमाळा असेल, पारायण असेल, घरातलं गावात चालू असलेल्या उत्सवातील पारायण असेल, भजन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, कोणत्या ना कोणत्या तरी सेवेमध्ये आम्ही हजरच असतो. आणि नित्याने त्या परमात्म्याला दररोज आम्ही कोणत्या ना कोणत्या साधनाने तरी शरणच जातो. तरी आमच्या वाट्याला दुःख येतेची कारण मीमांसा काय? तुम्ही तर सांगता शरण जावा, दुःख निवृत्ती होते, आणि आम्ही नित्याने त्याला शरण जातो अन्य अन्य साधनाने, तरी देखील जीवनात दुःख येतेची कारण मीमांसा काय? याचं उत्तर महाराज देतात, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म ऐसे कीते ऐसे कीते ऐसे कीते ऐसे कीते हरि मुखी गाता हर परिचिंता हरि मुखी गाता
केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. या जोड चालीचा आनंद घेण्याकरता माऊली ज्ञानोबांच्या सोहळ्यात यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. सोहळ्यात येऊन दिंडीत चालावं लागतं हे तितकंच खरं. दिंडीत चालावं लागतं, तळावर जागराला कीर्तनाला काकड्याला हजर राहावं लागतं. त्यावेळेला या चालींचा आनंद मिळतो. सोहळ्यामध्ये एक ज्येष्ठ कीर्तनकार त्यांनी वैकुंठवासी ब्रह्मलीन भोसरीकर माऊलींचं एक वाक्य सांगितलं होतं की म्हणे संतांना त्यावेळेला देखील माहिती असावं की बरीच मंडळी माऊली ज्ञानोबांचा सोहळा सोडून दिंडी सोडून दिंडीतलं भजन सोडून 5-5, 10-10 किलोमीटर पुढे चलती. म्हणून महाराजांनी त्यांच्याकरता प्रमाण खर्ची घातलेलं आहे. पापाचे कळप पळती पुढे विठ्ठल विठ्ठल. केले कर्म झाले तेचे भोगाले. महाराज इथं महाराजांना म्हणता आलं असतं केले कर्म झाले ते भोगाले. महाराज काय म्हणतात तेची भोगा आले. श्री पाणींच्या व्याकरण सूत्रानुसार या चकाराने अन्याची व्यावृत्ती असते. तुम्ही आम्ही जे काही कर्म करतो महाराज तेच तुम्हाला भोगावं लागतं. वेदांतामध्ये 3 कर्माचं चिंतन केलेलं आहे. क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. क्रियमान कर्म कशाला म्हणावं, जन्मापासून अंतापर्यंत जे देहदादात्म्याने केलं जातं त्याला क्रियमान म्हणा. यातलं जे संग्रहाला जातं त्याला संचित म्हणतात आणि फळ देण्याकरता जे सन्मुख होतं त्याला प्रारब्ध म्हणतात. पहा मी कर्माचे 3 प्रकार मांडले. पटण्याकरता क्लिष्ट वाटत असेल म्हणून उदाहरण देतो. ब्रह्मलीन वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी याकरता एक उदाहरण द्यायचे. मला काही त्यांचं प्रत्यक्ष श्रवण नाही करता आलं परंतु गुरुजींच्या मुखातून. महाराज वेदांत केसरी त्यांना समाजाने दिलेली पदवी होती. याला कारण वेदांतातली कठीणातली कठीण प्रक्रिया समाजातील अगदी तळागाळातली उदाहरण घेऊन समाजापर्यंत त्यांनी पोच केली म्हणून समाजाने पदवी दिली होती. माफी मागून बोलू आता आमची पदवी कीर्तनाच्या पत्रिकेत नसेल तर आम्ही कीर्तनाला येत नाही महाराज. विठ्ठल असं त्या मुद्दा नाजूक असतो विस्तार करत नाही संत. परंतु गुरुजी असं उदाहरण द्यायचे क्रियमान कर्म संचित आणि प्रारब्ध करता. एखादी माता भगिनी पोळी करण्याकरता बसलेली. पोळी लाटणं हे तिचं क्रियमान कर्म आहे. पोळी तीच तव्यावरती भाजून टोपलीमध्ये जाणं तिचं ते संचित कर्म आहे. आणि टोपलीतली खाण्याकरता ताटामध्ये येणं याला प्रारब्ध म्हणा. विठ्ठल म्हणजे चिंतन एकच आहे की क्रियमान कर्म आहे, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म असे 3 कर्म. परंतु ज्ञानाने महाराज 2च कर्माचा नाश होतो, क्रियमान कर्म आणि संचित. परंतु अध्यात्माचा विचार केला तर अध्यात्म सांगतं प्रारब्ध तुम्हाला भोगूनच संपावं लागतं. याच्याकरता जर उदाहरण पाहिलं श्रीमद भागवत महापुराणामध्ये भीष्माचार्यांचं चिंतन सर्वांना ज्ञात आहे. भीष्माचार्य महाराज एके दिवशी शरपंजरी पडलेले. शरपंजरी म्हणजे बाणाच्या शय्येवर आहे आणि भगवान परमात्म्यासोबत संवाद करतात. भगवंता माझं संपूर्ण आयुष्य मी धर्म आणि सत्तेने आचरण केलं तरी देखील ही स्थिती मला का भोगावी लागते. भगवान परमात्मा म्हणतात तो तुमच्या कर्माचा भोग आहे. भीष्माचार्य महाराज इच्छामरणी होते, सर्वज्ञ होते. नवे नवे वेदांतामध्ये 3 योगींचं वर्णन केलेलं. योगी, युक्त योगी, युंजान योगी. युंजान योगी ज्यांना स्वतःच्या भूतभावी वर्तमानाचं ज्ञान आहे त्यांना युंजान योगी म्हणतात. भीष्माचार्य हे युंजान योगी होते. संपूर्ण जन्म तपासून पाहिला महाराज एकदाही चुकले नव्हते. भगवंताला आत्मविश्वासाने बोलतात भगवंता एकदाही चुकलो नाही. भगवंताने जर ही संधी आपल्याला दिली तर आपली एकही बरोबर गोष्ट भेटणार नाही ही आपली परिस्थिती आहे. परंतु ते भीष्माचार्य होते. भगवान परमात्मा म्हणतात जरा मागचे जन्म तपासून पहा. महाराज भीष्माचार्य 1 जन्म, 5 जन्म, 10 जन्म चरित्र असं सांगितलं जातं. 100 जन्म भीष्माचार्य पाठीमागं गेले. त्यावेळेला घडलेली एक चूक त्यांच्या लक्षात येते. कोणती चूक? रस्त्याने जात आहेत, रस्त्यात एक सरडा पडलेला. आता तो रस्त्यात पडला म्हणून बाजूला करावं म्हणून बाणाच्या साह्याने त्याला उचलून बाजूला टाकलं आणि बाजूला टाकल्यानंतर तो काटेरी कुंपणावर पडला आणि त्याच्या शरीरामध्ये काटे टोचले गेले. केव्हा? 100 जन्म अगोदर. तर 100 जन्मानंतर भीष्माचार्यांना बाणाच्या शय्येवरच पडावं लागलं. म्हणजेच भीष्माचार्यांसारख्यांना जर केलेलं कर्म भोगूनच संपावं लागतं तर तुम्हा माणसं काय. विठ्ठल महाराज जर आम्हाला आमचा प्रारब्धाचा भोग भोगावाच लागणार असेल तर आम्ही ही भक्ती का करावी. आमच्या वाटेला दुःखच येणार असेल
तर आम्ही भक्ती करावी का नको करावी असा प्रश्न आपल्या समोर निर्माण होईल. परंतु महाराज अध्यात्मामध्ये सांगितलेले की प्रारब्ध भोगावं लागतं. भक्तिशास्त्र याच्या पुढे नाथ महाराज बोलतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. भगवंताची जर कृपा झाली महाराज प्रारब्ध देखील संपतं. परंतु प्रारब्ध संपण्याकरता त्याची कृपा महत्वाची आणि त्याची कृपा होण्याकरता त्याची भक्ती केली पाहिजे. परंतु आपली भक्ती कशी आहे बोलू का? आपण करतो थोडं दाखवतो मात्र. उदाहरणच द्यायचं झालं, एखादा गृहस्थ काशी सारख्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी जाऊन आला तर आयुष्यभर सांगत फिरतो मी 5 वेळेला काशी केली, काशीला जाऊन आलो एवढाच अर्थ घ्या. चिंतन एकच की आपण केलेलं पुण्य दुसऱ्याला सांगू नये ते क्षय होता असं शास्त्र सिद्धांत आहे. परंतु मनुष्याचा गुणधर्म आपले दोष लपवतो, गुणांचा गौरव करत फिरतो. म्हणजे आपण करतो थोडं आणि दाखवतो मात्र मोठं. महाराज प्रारब्ध संपायचं असेल तर प्रारब्ध रूपी भोग जेवढा आहे तेवढी भक्ती करणं गरजेचं आहे. आमचे गुरुजी हा सिद्धांत पटवून देण्याकरता एक उदाहरण देत असत. पहा, एक बाजारपेठ होती आणि त्या बाजारपेठेमध्ये एक भलं मोठं दुकान आहे, वाडा आहे आणि काही कामानिमित्त तो वाड्याचा मालक, दुकानाचा मालक त्या बाजारपेठेतून बाहेर पडतो. थोडासा लांब आल्यानंतर थोड्या वेळ कालावधी जातून त्याचा नोकर धावत पळत मागून येतो आणि त्या दुकानाच्या मालकाला म्हणू लागतं, मालक आपला वाडा पेटलेला आहे, दुकान पेटलेलं आहे. हे शब्द कानावर पडता क्षणी तो मालक दुकानाकडे धाव घेतो. येतो तर प्रत्येक जण त्या वाड्याला, दुकानाला लागली अग्नी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण, कुणी पाईपच्या साह्याने प्रेशरने पाणी मारतं, कुणी बादलीने पाणी मारतं, अन्य साधनाने प्रत्येक जण त्या वाड्याला, दुकानाला लागलेली अग्नी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जो वाड्याचा मालक आहे, दुकानाचा मालक आहे, तो एक वाटी घेतो, चमचा घेतो, चमच्याने पाणी मारू लागतो. किती मिनिटात वाडा विझेल? वाडा विझेल का महाराज? नाही विझणार. याला कारण, अहो जेवढा अग्नी आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी मारलं गेलं पाहिजे, त्याशिवाय ती अग्नी आटोक्यात. हा जसा व्यवहार आहे तद्वत प्रारब्ध रूपी भोग जेवढा आहे तेवढीच भक्ती केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. परंतु प्रारब्ध किती आहे हे तुम्हाला सांगता येत नाही, म्हणून सतत भक्तीमध्ये काळ व्यतीत केला पाहिजे. त्यावेळेला त्या भगवान परमात्मा त्या प्रारब्धाचा भोग म्हणजे त्याचे ते काही वेदना आहेत तुम्हालापर्यंत पोहोचू देत नाही. त्याकरता त्याची भक्ती केली पाहिजे. महाराज आपल्यालाच वाटत असतं आपण भक्ती करतोय, आपल्याला वाटत असतं मी शरण जातोय, परंतु आपण शरण जातो विकारांना आणि अपेक्षा ठेवतो आनंदाची. शरण जातो आपण विषयांना. विषयोडी बोलणे देव, विषयोडे भुलले जीव, हातायाची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावनी ठावर देह. मला वाटतं आपण पकवास पांढरीचाला लावली असते तरी चाललं असतं. विठ्ठल सहसा आमची जी लय असते ती बाहेर मॅच होत नाही.
सरळ सांगतो, आम्हाला थोडं विलंबित लागतं, परंतु एवढे अनुकूल असताना देखील मग करायला काही हरकत नव्हती. विठ्ठल असो विषयोडे भुलले जीव, हातायाची कोण करेल केवल उपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. महाराज, या विषयांना आपण शरण जातो. हे विषय कसे ज्ञानोबराय बोलतात, हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचे भासे भद्र जाती, विषयाचे समसुख, बेगडाचे बाहुली, अभ्राचे सावली जाईल रया. अत्यंत बाधक असणारे हे विषय. महाराज, वेदांतामध्ये या विषयांकरता पंचप्राण्यांचं उदाहरण आहे, शब्दाकरता हरिणाचं उदाहरण आहे, स्पर्शाकरता हत्तीचं उदाहरण आहे, रूपाकरता पतंग किड्याचं उदाहरण आहे, रसाकरता माशाचं आणि गंधाकरता भुंग्याचं उदाहरण आहे. प्रत्येक उदाहरण देत बसत नाही. बघा, मोठंच्या मोठं झाड पोखरणारा भुंगा आहे, परंतु रात्रीच्या वेळी कमळामध्ये ज्यावेळेला मकरंद सेवन करण्यामध्ये भुंगा मग्न होतो, पातळ पातळ कोवळी पानं पोखरू शकत नाही. याला कारण विषयासक्ती आहे. सकाळी जर ते कमळ उमललं तर महाराज पुन्हा त्याचा नाश झालेला असतो भुंग्याचा. याला कारण विषयासक्ती असल्या कारणाने अधोगतीला, म्हणजे चिंतन एका प्राणाने एक एक विषय आत्मसात केला तर तो शेवटी अधोगतीला जातो. मनुष्य प्राणी महाराज एकटाच असा आहे की पंच विषय खिशात घेऊन फिरतो. किती अधोगतीला झाली. विषयांचा उपभोग घेतल्यानंतरचा परिणाम लांब आहे. विषयांचं किंचित स्मरण जरी केलं तर त्याला काय स्थिती होते. गीता बोलते, ध्यायतो विषयाण पुंसा संगस्ते सुपजायते, संगा संजायते, कामात कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहा स्मृती विभ्रमा, स्मृती विभ्रमा बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. दोन श्लोकांचं जर चिंतन केलं एका वाक्यात अर्थ, या विषयांचं किंचित स्मरण जरी केलं मनुष्य प्रेतवत होतो. विठ्ठल विठ्ठल. परंतु याकरता शास्त्राने 3 प्रकार केलेले या विषयानं. वास्तविक आनंद तर लौकिकामध्ये येत नाही, परंतु प्रवाहानुसार बोलावं लागतं. या विषयानंदामध्ये प्रिय आनंद, मोद आनंद आणि प्रमोद आनंद. मला वाटतं मी मागं तिथं कीर्तनामध्ये मांडला असेल, तरी देखील नवीन श्रोत्यांकरता मांडतो. पहा, विषयानंदामध्ये मी 3 प्रकार केले, प्रिय, मोद आणि प्रमोद. यातलं प्रिय आनंद कशाला म्हणावं, विषयाचं दर्शन याला प्रिय आनंद म्हणतात. पहा, मी विषयानंदामध्ये 3 प्रकार केले. यामध्ये प्रिय आनंद कशाला, विषयाचं दर्शन याला प्रिय आनंद म्हणा, विषयाची प्राप्ती याला मोद आनंद म्हणा, विषयाचा उपभोग याला प्रमोद आनंद म्हणा. पटवून देतो चिंतन. आता रात्री कीर्तन झाल्यानंतर भजन असेल, परंपरेमध्ये त्याला जागर म्हणतात. जागर का, तो रात्रभर असतो. फड परंपरेमध्ये मौलिक ज्ञानोबांच्या सोहळ्यात जर आपण आला, कीर्तन झाल्यानंतर जर तो जागर उभारला तर सकाळी काकडा करूनच खाली बसायचं. परंतु आताच्या काळात ते शक्य होत नाही, म्हणून त्याचं रूपांतर 2 तासाच्या भजनावर झालं. आता ते 2 तासाचं भजन जर व्यवस्थित चालायचं असेल तर त्या भजनी मंडळाच्या समोरून फक्त चहाचं भांड न्यायचं. मी विनोद नाही, मला सिद्धांत पटवून द्यायचा आहे. चहाचं भांड दिसणं, विषयाचं दर्शन याला प्रिय आनंद म्हणा. चहाचा कप आपल्या हातामध्ये आला, विषयाची प्राप्ती याला मोद आनंद म्हणा. आणि चहा पिणं चालू झालं, विषयाचा उपभोग याला प्रमोद आनंद म्हणा. विठ्ठल अत्यंत बाधक असणारे हे विषय आहेत महाराज. आणि या विषयांना आपण शरण जातो, अपेक्षा ठेवतो आनंदाची. मला सांगा, कोळसा किती घासल्यानंतर पांढरा होईल? कोण म्हणलं मी जाऊन घासून येतो म्हणून? महाराज, कोळसा घासणारा संपेल, कोळसा पांढरा. तसं विषय कधी सुखाचे होते? विषयामध्ये सुख शोधणारा संपेल, विषय सुखाचे होत नाही. अशा विषयांना आपण शरण जातो आणि अपेक्षा ठेवतो आनंदाची. म्हणून महाराज म्हणतात, ज्याला आनंद पाहिजे असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल, जन्म मरणाची एरझार ज्याला चुकवायची असेल, त्याच्याकरता महाराज सोपा मार्ग सांगतात. प्रस्तुत अभंगाचं प्रथम चरण. मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे,
मनोनी शरण जावे सर्व भावे देवासे तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराज जगद्गुरु तुकोबराय शरणागतीच्या या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतात. महाराज आम्ही शरण का जायचं? म्हणून शरण जावे. ज्याला अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची आहे, परमानंदावर अरूढ व्हायचंय, परमधामापर्यंत पोहोचायचंय, त्यांनी त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. बरं महाराज आम्हाला 3 प्रश्नांची उत्तर मिळाली. शरणागतीचा अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध याचा विचार करत असताना शरण कोणी जायचं? आल्यानो संसारा जो देहाला आलाय त्यांनी शरण जायचं. याचं उत्तर तुम्ही दिलं. शरण कोणाला जायचं? विठोबासी शरण जावे. शरण का जायचं? म्हणून शरण जावे. परंतु महाराज शरण कसं जायचं? शास्त्रामध्ये या शरणागतीचे 6 प्रकार आहेत. अनुकूलेन संकल्प, प्रतिकूलस्य वर्जनम, रक्षस्ते इति विश्वासः, गोप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम, षड्विधा शरणागती. हे 6 प्रकारे निर्देश करून पुढे निघून जातो. अनुकूलेने संकल्प म्हणजे भगवंताला अनुकूल बनवून राहणं ही पहिली शरणागती. उदाहरण द्यायचं झालं, एखादी पती दुसऱ्या जवळ बोलते, मी माझ्या पतीला फार अनुकूल आहे, परंतु तो काय म्हणतो ते मी अजिबात ऐकत नसते, याला अनुकूल बनणं म्हणत नाही. अनुकूल बनणं म्हणजे नेमकं काय? उदाहरण बदलून म्हणतो, एखादा साधक आहे, आपल्या गुरुजी महात्म्यांना विचारणा करतो, गुरुजी माझ्या घरी भोजनाला कधी या? गुरुजी सांगतात मी या दिवशी तुझ्या घरी येतो. महाराज तो आनंदामध्ये घरी परतो, सगळं काही सामान स्वयंपाक करता लागणारा आणतो, तो दिवस उगवतो आणि त्या आनंदामध्ये एक आचारी लावून स्वयंपाक बनवू लागतो. गुरुजी येतात, पाद्यपूजा केली जाते, आसन दिलं जातं, पात्र वाढले जातात, पदार्थ वाढले जातात. गुरुजी पात्राकडे बघतात, सगळे काही गोड गोड पदार्थ पाहायला मिळतात. बाय मिस्टेक गुरुजींना झालेली असते ती शुगर, डायबिटीज आजार आहे. आताच्या काळातले गुरुजी असं समजा शुगर झालेली आहे. ते गुरुजी त्या साधकाला म्हणतात, अरे मी पथ्य पाळणारा गृहस्थ आहे, मला काही तू हे पदार्थ वाढू नको, दुसरं काही बनवलं असेल तर ते वाढ. तो साधक म्हणतो, गुरुजी तुम्ही येणार आहेत म्हणून आचारी बोलावून तुमच्याकरता हे पदार्थ केले तर तुम्हीच नाही खाल्ले तर? म्हणजे गुरुजींची शुगर वाढली तरी चालेल, परंतु आमचे पदार्थ गुरुजींनी खाल्ले पाहिजेत. त्याला अनुकूल बनणं म्हणत नाही. म्हणून एका महात्म्याने हिंदी दोहा प्रकट केलेला आहे, हम गुरुदेव को मानते हैं, गुरुदेव की नहीं मानते. अनुकूलेनं त्याला आपल्याकडून जशी अपेक्षा आहे तसं आचरण ठेवणं पहिली शरणागती. आणि दुसरी शरणागती प्रातिकूलस्य वर्जनम. त्या ठिकाणी ज्या गोष्टी प्रतिकूल आहेत त्या आपल्या ठिकाणी हे असणं, याला प्रातिकूलस्य दुसरी शरणागती. तिसरी शरणागती रक्षस्थिती विश्वासः. रक्षस्थिती विश्वासः म्हणजे तो भगवान परमात्मा आपलं रक्षण करणारा आहे हा आपला विश्वास पाहिजे. सध्याच्या काळात आपला विमा कंपनीवर विश्वास आहे, ती काय सांगते तुमच्या नंतर तुमच्या घराचं पालन पोषण आम्ही करू, परंतु हे हजारो वर्षापूर्वी गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले योगक्षेम महाम्यहम, याच्यावर विश्वास आपला बसत नाही. तो विश्वास ठेवणं तिसरी शरणागती. गोप्तृत्व वर्णम तथा. वरलं पाहिजे, त्या भगवंताला सांगितलं पाहिजे तुझ्याशिवाय रक्षण करणारा कोण नाही, त्याशिवाय तो रक्षण करायला येत नाही, ही चौथी शरणागती. गोकुळातलं उदाहरण देतो. एके दिवशी नंदबाबांना अजगर पकडतो. अजगराने पकडल्यानंतर नंदबाबा आरडाओरडा करतात, संपूर्ण गोकुळामध्ये बातमी पसरते, संपूर्ण गोकुळ नंदबाबांच्या सुटके करता येतं, तरी देखील नंदबाबांची सुटका होत नाही. नंदबाबा विचार करतात, एवढे सर्वजण प्रयत्न करतात तरी देखील सुटका होत नाही, कृष्णा दिसत नाही, म्हणून कृष्ण परमात्म्याला हाक मारतात. श्रीकृष्ण परमात्म्याला हाक मारल्यावर जर कृष्ण परमात्म्याला यावंही लागलं नाही, नंदबाबांची अजगरापासून सुटका होते. माझा चिंतनाचा विषय तोच आहे की जो बोलवल्याशिवाय आपल्या वडिलांकडे जात नाही तर तो महामानकडे येईल का?
म्हणून त्याला वरलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, तुझ्याशिवाय रक्षण करणारा कोण नाही. ही 4थी शरणागती. गोप्तृत्व वर्णन तथा आत्मनिक्षेप म्हणजे समर्पण असलं पाहिजे. आणि कार्पण्य म्हणजे लहानातलं लहान बनून राहणं. हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आपण आहोत. मला सांगा, रामायणामध्ये प्रमुख रोल कोणी निभावला? हनुमंतरायांनी. परंतु बरीच वेळेला आपण चिंतन करतो की हनुमंतरायांना काहीच मिळालं नाही. असं नाही महाराज. हनुमंतराय लहानातलं लहान बनून राहिले. म्हणून पृथ्वी तलावर प्रभू रामचंद्रांची जेवढी मंदिर आहेत उजव्या हाताला न मागता स्थान दिलं. याला कारण लहानातलं लहान बनून राहिले. 6वी शरणागती. मला सांगा, मारुतीरायांच्या मंदिरात प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे का? काही मंडळी म्हणतील का नाही महाराज? मारुतीराय असताना वेगळं मंदिर स्थापन करायची गरज नाही, कारण मारुतीरायांच्या मंदिर अंतःकरणामध्ये प्रभू विराजमान आहे. परंतु जेवढी प्रभू रामचंद्रांची मंदिरे उजव्या हाताला न मागता स्थान मारुतीरायांना दिलं. याला कारण कार्पण्यम, लहानातली लहान अशी 6वी शरणागती पत्कारली. म्हणजे अशी 6 शरणागतीचे प्रकार आहेत. परंतु अभंगामध्ये महाराज शरण कसं जायचं याचं उत्तर देतात. सर्व भावे देवासी याचं चिंतन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विडोबार माझ्याकडे उरली एक 15-20 मिनिटं शिल्लक आहे. त्यामध्ये आता पहिल्या चरणात प्रवेश झालेला. काळजी नसावी, कारण कीर्तनापेक्षाही त्याच्यानंतरचा महत्वाचा कार्यक्रम माझ्या डोक्यात आहे. जास्त विस्तार नाही करणार, परंतु महत्वाचा जो काही अभंगातला भावार्थ आहे त्याचा थोडा स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक महाराज, आपलं आयुष्य संपलं तरी तुकोबाऱ्या ज्ञानोबाऱ्यांच्या एखाद्या शब्दाला स्पर्श केला आणि त्याचा अर्थ लागला तरी मोठं गोष्ट आहे, पण लागत नसतं. परंतु सेवा करण्याचा एक प्रयत्न. परत तुकोबाराय म्हणतात, म्हणून शरण जावे. यामध्ये शरणागतीचा अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध या चारीचाही विचार करत असताना शरण कोणी जायचं, कोणाला जायचं, का जायचं या 3 प्रश्नांची उत्तर घेतल्यानंतर अंतिमचा प्रश्न शरण कसं जायचं. शास्त्रामध्ये शरणागतीचे 6 प्रकारांचा विचार केला. परंतु अभंगामध्ये महाराज म्हणतात, सर्व भावे देवासी. सर्व भावे म्हणजे घरातला सक्का भाऊ, चुलत भाऊ, भ्राता असा अर्थ नाही महाराज भावे. यामध्ये भावयुक्त अंतःकरण म्हणजे कायेने वाचेने मनाने शरणागती. तया अहंच्या चित्तंग देवोनिया शरणरेग. किंवा याही पेक्षा पुढे जाऊन जर चिंतन केलं, शास्त्रामध्ये महाराज 5 भाव सांगितले गेले. एक दास्य भाव, सख्य भाव, शांत भाव, वात्सल्य भाव आणि माधुर्य भाव. दास्य भावाकरता उदाहरण दास्यत्व निकट हनुमंतमयी केले. हनुमंतरायांचं चिंतन करा. सख्य भावाकरता सख्यपणे अर्जुन नरनारायण अर्जुनाचं चिंतन करा. वात्सल्य भावाकरता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईचा आपला मुलाविषयी जो भाव आहे त्याला वात्सल्य भाव म्हणा. शांत भावाकरता शांतीब्रह्मनाथ महाराजांचा विचार करा. आणि माधुर्य भावाकरता तो वल्लभामेकांता ऐसे पडिय. भगवंताला आपला पती मानावं, स्वतःला त्याची पत्नी मानून त्याची भक्ती करणं, याला कांत भाव, माधुर्य भाव म्हणतात. आणि याला परमार्थामध्ये अत्यंत मोल आहे. पटवून देतो चिंतन. महाराज, श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापुरामध्ये येणार ही वार्ता विदुर पत्नीला समजते आणि विदुर काकांना बोलू लागते, भगवंताला आपल्या घरी बोलवावं का. भगवान परमात्मा म्हणतात, आपली घरची परिस्थिती अशी, भगवंताला बोलवावं तरी कसं.
लाज वाटू लागते. परंतु भगवान परमात्मा तो भाव तिथं बसूनच ओळखतात. अंतरेचे घेतो गोडी पाहे जोडे भावाची, किंवा थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, दुष्काळ तयार. भगवंताला तो भाव अत्यंत प्रिय. भगवान परमात्मा उद्धवजींना घेऊन हस्तिनापुरामध्ये येतात. महाराज संपूर्ण हस्तिनापूर भगवंताच्या स्वागत सन्माना करता हजर आहे. भगवंताला पाहण्याकरता आलेले. तद्वत विदुर काका देखील भगवंताला पाहण्याकरता आलेले. महाराज भगवंत दृष्टीच पडत नाहीत म्हणून उंच टाचा करून भगवंताकडे पाहू लागतात. भगवान परमात्मा इकडे इकडे पाहत असताना भगवंताच्या दृष्टिक्षेपामध्ये विदुर काका येतात. विदुर काका स्वतःला कृतार्थ समजू लागतात आणि माघारी परततात. आणि माघारी परतल्यानंतर चेहऱ्यावरील ते स्मित हास्य आणि ते तेज पाहून विदुर पत्नी विदुर काकांना बोलू लागते, भगवंताला पाहिलेलं दिसतंय. त्यावेळेला विदुर काकांचे उद्गार फार गोड आहेत. विदुर काका म्हणतात की मी भगवंताला पाहिलं का हे मला माहित नाही, परंतु भगवंताने मला पाहिलं याचा जास्त आनंद आहे. आणि म्हणून त्या आनंदामध्ये विदुर काका त्यांची पत्नी भगवंताचं नामचिंतनामध्ये काळ व्यतीत करू लागतात. इकडे स्वागत सन्मान धृतराष्ट्राकडून होतं. भगवान परमात्मा उद्धवजींना म्हणतात मला भूक लागलेली, आपण नगरामध्ये जाऊन येऊया. धृतराष्ट्र म्हणतात तुमच्याकडता प्रसिद्ध आचारी लावून पंचपक्वान तयार केले, इतर कोणाकडे जाता? भगवान परमात्मा म्हणतात तू फक्त स्वागत सन्मानाचं आमंत्रण दिलं, भोजनाचं तू काही आमंत्रण दिलं नाही, त्यामुळे मी तुझ्याकडे भोजनाला येऊ शकत नाही. भगवंताने त्यातून निर्देश केला मोठ्या व्यक्तीने आमंत्रणाशिवाय कुठेही जाऊ नये, नाहीतर अपमान होण्याची शक्यता असते. भगवान परमात्मा म्हणतात मी तुझ्याकडे येऊ शकत नाही. बरं नगरातून कोणाचं आमंत्रण आहे? त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात स्वतःच्या घरी जाण्याकरता आमंत्रणाची गरज नाही, जे भक्ताचं घर ते माझं घर. म्हणून उद्धवजींना घेऊन विदुर काकांच्या घरी भगवान परमात्मा आलेले. विदुर काका आणि त्यांची पत्नी ठाई चवय सोनी करा एक चित्त या नियमाला अनुसरून ते काळ व्यतीत करतात भगवंताच्या नामचिंतनामध्ये. आणि ते चिंतन श्रवण करत भगवान परमात्मा दरवाजावरती थांबतात. परंतु विदुर काकांची दृष्टी दरवाजावर पडते आणि एक प्रकारची सावली पडलेली हे दृश्य पाहून पत्नीला म्हणतात अगं उठ बघ तरी कोणतरी आलेलं दिसतंय. विदुर पत्नी दरवाजा बाजूला करते आणि श्रीकृष्ण परमात्म्याला पाहता क्षणी देहभान विसरते, मंत्रमुग्ध होते आणि तिच्या त्यामुळे सगळ्या काही उलट क्रिया चालू होतात. भगवंताला आत बोलावून भगवंताच्या पायावर पाणी टाकावं तर स्वतःच्या पायावर पाणी टाकते. भगवंताला बसायला आसन द्यावं तर स्वतःला आसन घेते, भगवंताला खालीच बसवून. सगळ्या तिच्या उलट क्रिया चालू होतात. भगवान परमात्मा म्हणतात मला भूक लागलेली आहे, खाण्याची व्यवस्था करा. नुकतीच कोणीतरी केळी आणून त्या दिवशी दिलेली होती. विदुर काका घेतात, पत्नी जवळ देतात. इथंही प्रकार उलटा घडतो. विदुर पत्नी केळीचं साल काढते, आतला गाभा स्वतः खाते, भगवंताला साल खायला देते. भगवान परमात्मा केळीचं साल खाऊन उद्गार काढतात किती गोड केळे मधुर केळे कोणाच्या बागेतून आणले.
एकदा दोनदा तीनदा झालं विदुर काकांना राहवत नाही, पत्नीला हलवतात. अगं काय करतीस तू? पत्नी देहावरती येते, भगवंताची माफी मागते, माझी चूक झाली बोलते, पुन्हा दुसरी केळी घेते. प्रकार चांगला घडतो. केळीचं साल स्वतःजवळ ठेवते, आतला गाभा भगवंताला खाण्याकरता देते. भगवान परमात्मा आतला गाभा खाल्ल्यानंतर उद्गार काढतात, आतापर्यंत सगळी केळी गोड मधुर लागली, एवढं एकच कसं काय खराब लागलं? विदुर काकांना राहवत नाही. विदुर काका भगवंताला प्रश्न करतात, भगवंता आतापर्यंत केळीचं साल खात होता आणि म्हणता गोड मधुर केळे, आणि आतला गाभा खाल्ल्यानंतर म्हणतात खराब केळे, नेमकं झालं तरी काय? भगवंताने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. मला भक्ताने काय दिलंय हे मी पाहत नसतो, त्याच्या पाठीमागचा भाव पाहत असतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज आपला भाव कसा आहे सांगू का? आमचे तीर्थरूप बोलत असतात, सप्ताह आला की चढतो, सप्ताह झाला की याला व्यवहारात बाजार भाव म्हणतात, याला परमार्थात किंमत नाही. महाराज परमार्थामध्ये एकदा का ती भाववृत्ती तयार झाली, नारद महर्षी म्हणतात भक्तिसूत्रामध्ये, प्रतिक्षणं वर्धमानं, प्रत्येक क्षणाक्षणाला त्यामध्ये वाढ झाली पाहिजे, वृद्धी झाली पाहिजे. आणि असा जो भाविक भगवंताला शरण जातो, पहा भाविक वेगळे आणि विष्णुदास वेगळे. भक्त शिरोमणी नामदेवराय म्हणतात ना, अहंकाराचा वाळा गुराजसा माझिया विष्णुदासा भाविकासी. भाविक कोणाला म्हणावं याकरता 9 लक्षण आहे. शांती, अविरथ कालत्व, विरक्ती, मानशून्यता, आशाबंध, समुत्कंठा, नामगावे सदा रुची, आसक्तित गुणाख्याने प्रीती तथा वसती स्थळी. वेळ संपलेली असल्या कारणाने याकडे विस्तार करत नाही. अशा 9 लक्षणाने जो युक्त आहे त्याला भाविक म्हणा. आणि हा भाविक जर भगवंताला शरण गेला त्याला परम प्रयोजन तो हा उतरेल पार नदीचा. महाराज ही भवसागर तरुण जाणं, मायारूपी भवसागर तरुण जाणं अतिशय कठीण आहे. भगवद्गीता सांगते, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. भगवान परमात्मा सांगतात, ही माया कोणाची? मम माया, माझी माया आहे. माया तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. बघा भगवान परमात्मा मम माया म्हणतात, म्हणून तर भगवंताला म्हणलेले तो हा माधव. माधव म्हणजे मानाम माया धवनाम पती. मायेच्याच पतीला जर शरण गेलं तर त्याची माया काही करेल का? महाराज तिचं लक्षणच असं आहे, अघटित घटना पटीशी ती माया. म्हणजे आहे ते झाकते, नको ते दाखवते, त्याला माया म्हणतात. महाराज मायेचं ट्रेलर प्रत्येकाच्या घरात असतं, तरी त्यातनं आपण बाहेर निघत नाही. समजलं की विस्तार करू? कीर्तनाला येताना परवानगी घेतल्याशिवाय निघता येत नाही. आता समजलं का? बरं, मायेचं लक्षण मी काय सांगितलं शास्त्रातलं? अघटित घटना म्हणजे आहे ते झाकते, नको ते दाखवते. 25 वर्षाच्या आईने सांभाळलं, तिला 25 दिवसात झाकते, नवीन रूप दाखवते. विस्तार करायचा नाही. माया रूपी भवसागर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे, परंतु त्याला जर शरण गेलं तर परमत आपण पहिलं तिलाकडे पोहोचतो. याला रामायणातला एक पुरावा देऊन सेवेला पूर्णविराम देतो. श्री गुरु विश्वामित्र, लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्र सीता मातेच्या स्वयंवराकरता निघाले आणि जात असताना वाटेमध्ये एक आश्रम लागतो. तो आश्रम असतो गौतम ऋषींचा. महाराज त्या आश्रमामध्ये अहिल्या ही शिळाहून पडलेली असते. माझ्याकडे लक्ष द्या, अहिल्या ही शिळाहून पडलेली असते. म्हणजे गौतम ऋषींच्या शापामुळे ती स्त्रीचा दगड झालेला असतो. मोठा चरित्र भाग आहे. ही सगळी मंडळी श्री गुरु विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना सांगतात, तुम्ही तिचा उद्धार करा. प्रभू रामचंद्र म्हणतात, कसा उद्धार करावा? प्रभू रामचंद्रांच्या चरणाची धुळी फक्त लांबूनच त्याच्यावर टाकतात तर ती पुन्हा दगडाची स्त्री बनते. हे सगळं घडतं आणि पुन्हा हे पुढे प्रवास चालू ठेवतात. प्रवासामध्ये एकदा वाटेमध्ये एकदा नदी लागते. आता नदीतून पहिलं तीराकडे जायचं म्हटल्यानंतर नावाडी लक्ष्मण इकडे इकडे शोध घेऊ लागतात. एक नावाडी निदर्शनास येतो. त्याला विचारणा करतात, आम्हाला तुम्ही पहिलं तीराकडे सोडाल का? तो नावाडी म्हणतो, सोडतो, परंतु तुमचा सुरुवातीला परिचय द्या. तो लक्ष्मणजी सांगतात, हे आमचे श्री गुरु विश्वामित्र, हे अयोध्येचे राजे दशरथ पुत्र प्रभू रामचंद्र आणि मी यांचा बंधू लक्ष्मण आहे. नावाडी म्हणतो, लक्ष्मणजी तुम्ही आणि श्री गुरु विश्वामित्र माझ्या नावेत बसा, मी पहिलं तीराकडे सोडतो, परंतु प्रभू रामचंद्रांना माझ्या नावेत मी बसू देऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र बाजूलाच असतात. प्रभू रामचंद्रांच्या कानावर हे वचन पडल्यावर त्याला विचारतात, अरे असा मी कोणता गुन्हा केला की तुझ्या नावेत बसू शकत नाही? तो नावाडी म्हणतो, प्रभू मी तुमची ख्याती अशी ऐकलेली आहे, तुमच्या पायाच्या धुळीपासून दगडाची स्त्री बनते आणि ती जर धूळ माझ्या नावेला लागली, एका स्त्रीचं पोट भागवण्याकरता नाव चालवतो, बरं 2-2 स्त्रिया कुठं सांभाळतो? भगवंत म्हणतात त्याच्यावर काहीतरी उपाय, पाय स्वच्छ करतो, मग माझ्या नावेत बसायला हरकत नाही. महाराज
भगवान परमात्मा परवानगी देतात, धावत पळत आनंदामध्ये जाऊन घरून पाठ चौरंग काहीतरी आणतो. मला सांगा, पाठ चौरंगाची स्त्री झाली नसती का? ती एक केलेला बहाणा होता. भगवंताला या पाद्यपूजनाच्या माध्यमातून शरण जाता यावं एवढा त्याच्या अंतःकरणातला भाव होता. पाद्यपूजा करतो, भगवान परमात्मा खाली उतरू लागतात. उतरू नका, पुन्हा धूळ लागली तर भगवंताला उचलतो, खांद्यावरती विराजमान करून भगवंताला नावेत बसवतो. नाव हाकत 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 पहिलं तीराकडे जाते. पहिलं तीराकडे गेल्यानंतर प्रभू रामचंद्र खाली उतरतात, श्री गुरु विश्वामित्र लक्ष्मणजी उतरतात. मात्र प्रभू रामचंद्र हातातली अंगठी काढतात आणि त्याला बोलू लागतात, हा तुझ्या कामाचा मोबदला. नावाडी म्हणतो, सगळ्या जगताचे नियम ठरवणारे प्रभू तुम्ही, तुम्हाला हा साधा व्यवहारातला नियम लक्षात राहत नाही. प्रभू म्हणतात, कोणता नियम मला विसर पडला? त्यावेळेला नावाडी म्हणतो, एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नसतो. मला सांगा, डॉक्टरांकडून फी घेतात का? आणि वकील लोक दुसऱ्या वकिलाकडनं फी घेतो का? बरोबर. कंडक्टर दुसऱ्या कंडक्टरांकडून तिकीट घेतात का? कीर्तनकार ते काय मला माहित नाही. एकाच व्यवसायातल्या लोकांनी महाराज आपापसात व्यवहार करायचा नाही. लक्ष्मणजींना राग येतो. लक्ष्मणजी म्हणतात, अरे तू एक सामान्य नावाडी आहे, हे अयोध्येचे राजे. नावाडीने दिलेलं उत्तर मार्मिक आहे महाराज. नावाडी बोलू लागतो, मी सुद्धा नावाडी आहे, प्रभू रामचंद्र सुद्धा नावाडी आहे. या व्यावहारिक नदीतून पहिल्या तीराकडे येणारा मी नावाडी आहे, मात्र मायारूपी भवसागर तारून येणारे प्रभू रामचंद्र एकटेच नावाडी आहे. फक्त एवढंच स्मरणामध्ये राहू द्या की आता मी तुमच्याकडून कोणताही मोबदला स्वीकारला नाही, हे स्मरणामध्ये राहू द्या. आणि ज्यावेळेला मायारूपी भवसागर तारून जायची वेळ माझ्यावर येईल, माझं अज्ञान संपलंय का, दोष संपले का न पाहता मी केवळ तुम्हाला शरण येईल, मला तुम्ही पहिल्या तीराकडे पोहोचवा. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. मग पहिल्या तीराकडे भगवंता परमात्मा जो पोहोचतो त्याचा स्वभाव कसा आहे? बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. अतिशय करुणामान असलेला तो परमात्मा आहे महाराज. किती करुणामान! त्याला मारायला आलेली पुतना तिला सायुज्य नामाची मुक्ती देतो. त्याचं नाव काय? अनंत हे नामजा. अनंत हे एक नाव आहे, अनंत त्याची नाव आहे. आणि अशा परमात्म्याला शरण गेल्यानंतर पहिल्या तीराकडे पोहोचतो. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे साक्षी आले तरी गेले प्रगट. मी माझी साक्ष देतो, अनुभव देतो. म्हणून अभंगाचं सार एवढंच आहे, सुंदर असा नरदेह मिळाला. विषयांना विकारांना शरण जाऊन व्यर्थ खर्च करण्यापेक्षा त्या परमात्म्याची शरणागती पत्करावी. म्हणून परमात्म्याची शरणागती महाराज म्हणजे पवित्र तुळशीची माळ परिधान करणं, या जिवंतपणे देहावरती तुळशी पत्र ठेवणं म्हणजे परमात्म्याची शरणागती. साधू संतांच्या हाताला धरल्याशिवाय भगवान परमात्म्याची शरणागती आपण पत्करू शकत नाही महाराज. सध्या ज्ञानोबाराय तुकोबाराय भेटत नाहीत म्हणजे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी नित्यवाचनात ठेवणं म्हणजे ज्ञानोबारायांच्या हाताला धरून परमात्म्याची शरणागती पत्करणे. तुकोबारायांचा गाथा, नाथांचं भागवत हे नित्य वाचनामध्ये ठेवणं, ही साधू संतांच्या हाताला धरून भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचणं. आणि ही शरणागती प्रत्येकाने जोपासली पाहिजे. अभंगाचं सार आहे. झालेली सेवा श्री ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी. मी ज्या फळ परंपरेमध्ये जन्मतो श्री गुरु आंबेकर उर्फ आजरेकर फळ परंपरेच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. सुंदर असं नियोजन समस्त ग्रामस्थ, दहिवली, पंचक्रोशी इथलं भजनी मंडळ असतील, भाविक मंडळी असतील, सर्वांच्या उत्कृष्ट अशा संयोजनातून ही सेवा माझ्या वाटेला आली. सर्वांना यथोचित असे धन्यवाद देतो. या भागातील सर्वच गुणीजन गायक असतील, वादक असतील, माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, अधिकारी वर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. आणि सर्व श्रोतृवंदांच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी ही सेवा समर्पित करत असताना एखादा जर अपशब्द गेला तर माझ्या बुद्धीचा दोष समजा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते, मोही अंगभूत युक्ती नो हे हा उपदेश. तुमचे बडे बडे दोषेश, तुमच्या कृपेचे पुसणे, जन्मोजन्मी तुका वने. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली
त्यानंतर अनेक मंडळी भेटली या भागामध्ये. अनेक वेळा 1-2-3 वेळा कीर्तन सेवेला येण्याचा योग आला. आदरणीय पटवाजावर आहेत आदरणीय महाराज, त्यांनी मागच्या वेळेला 2 वेळेला ताजेला मी ज्या वेळेला सेवेला आलो इथं येवल्याजवळ कीर्तन सेवेला आल्यानंतर देखील महाराजांनी संपर्क केला होता. परंतु नेहमीच घाई असायची, रिटर्नचा प्रवास असायचा डोक्यात, त्यामुळे थांबणं कधी काही झालं नाही. आवर्जून अनेक मंडळी आदरणीय महाराज देखील या भागामध्ये ज्यांनी मृदंग तळागाळापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत सर्व साधकांपर्यंत पोच करून तो तयारी करून घेतली. असे अनेक आदरणीय महाराजांसारखी गुणवान मंडळी इथं उपस्थित आहे. नामोल्लेख करणं शक्य नाही, तेवढा माझा तितकासा सर्वांचा काही परिचय नाही, म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांना यथोचित असे धन्यवाद देतो. माईक सिस्टीम देखील किरकिर केली नाही, कुरकुर माईकवाल्यानी नाही, माईकनी, त्याबद्दल विशेष धन्यवाद देऊन सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.